हे आंदोलन करतोय वक्फ संशोधन बिलच्या विरोधात करतो, कारण या संशोधनामध्ये सरकारने जाणून बुजून असे काही तरतुदी आणलेले आहेत, ज्या तरतुदी मार्फत ते मुस्लिमांच्या अवकाफची जी प्रॉपर्टीज आहेत, ज्या जमिनी आहेत, त्या हडपण्याचा त्यांचा जे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये मदत होणार आहे। त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट्स त्यांनी केलेले आहेत, त्या अमेंडमेंट्स त्यांना ह्या जमिनी बळकावण्यासाठी साथ देणारे अमेंडमेंट्स आहेत। त्यामुळे आम्ही आज या मंजूर झालेल्या बिलच्या विरोधामध्ये आज येथे निदर्शन करीत आहोत। आम्ही आज हे जे निदर्शन करता याच्या पुढे जोपर्यंत हे सरकार हे बिल रद्द करणार नाही, ज्याप्रमाणे किसान बिल त्यांनी आणलं होतं, किसाननी या देशाला दाखवून दिलं की ह्या सरकारला कसं झुकवता येतो, त्याचप्रमाणे या देशाचे मुसलमान जोपर्यंत हा बिल रद्द होणार नाही तोपर्यंत आपली भूमिका ठाम ठेवणार। प्रत्येक दिवसानंतर एक टप्प्याने आम्ही वेगळे प्रकारचे मोर्चे, आंदोलने वगैरे आम्ही ठरवणार आहोत आणि त्याप्रमाणे जोपर्यंत हे सरकार हा बिल रद्द करत नाही तोपर्यंत मी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणार। नाही, आज आम्ही जे अनाउन्समेंट केली होती आम्ही सगळे मिळून केली होती, पक्षाच्या मार्फत मी अर्ज केला होता, पण आम्ही सगळे मिळून करत आहोत, सर्व मुस्लिम समाज। काल संसदेमध्ये राज्यसभेनं वक्फ अमेंडमेंट बिल पास केलं आणि ते राज्यसभेने सुद्धा पास केलं। 288च्या लोकसभेच्या त्या सभागृहामध्ये 182 विरोधात पडली, 288 पुढे गेली। एक प्रकारे मुस्लिमांच्या विरोधामध्ये एक अत्यंत घातक असं बिल लोकसभेनं राज्यसभेनं पारित केलं, याचं आम्हाला दुःख आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी, तो रोष व्यक्त करण्यासाठी सामुदायिक मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, डेमोक्रेटिक मार्गाने आम्ही आज मस्जिद रोड, आझमगंज, गंजगोलाईमध्ये निदर्शनं करत आहोत। ही जी इमारत तुम्हाला दिसते ती मरकजची आहे आणि मरकज सुद्धा वक्फ बोर्डामध्ये येतं। आमच्या समाजाने याचा सदुपयोग केला असता तर मला वाटतं अशा प्रकारचे हे दिवस आज आले नसते। आपण वक्फला घरची प्रॉपर्टी समजलो असं मत झालंय, त्याच्यामुळं ह्या सरकारनं ध्यान ठेवलं, तेरी प्रॉपर्टी तेरी में मेरी है, अंबानी की तो मेरीच है, अशा प्रकारचं हे बिल होतं आणि ते पास झाल्यामुळे मुस्लिमांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय आणि यामुळे हेवे दावे आणि सामाजिक एकोपा नष्ट होणार आहे। कारण देहात आणि ग्रामीण भागामध्ये जे प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये तू क्या मैं इसमें झगड़े हो जाएंगे, कलेक्टर किसके बाजू से निकाल देगा पता नहीं, कारण लोकप्रतिनिधी आणि सत्तेतले प्रशासन हे त्यांच्याच बाजूने निकाल देणार आणि मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये अहित नुकसान होणार आहे। अशा प्रकारे समाजामध्ये एकोपा भंग करणारं हे विधेयक आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। लातूरच्या तमाम मुस्लिमातर्फे आमचा जाहीर निषेध राहील। धन्यवाद। ज्या पद्धतीनं मागच्या 2 दिवसात लोकसभा आणि राज्यसभेत जे मुस्लिम विरोधी बिल ह्या भाजप सरकारने आणलं, त्याबद्दल वक्फ बिल जे आणलंय त्याबद्दल आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व लोकांकडून आज विरोध तिथं मस्जिद रोड करण्यात आला। आणि खास करून मला सांगायचं की ज्या पद्धतीने वक्फ काय आहे ते काही लोकांना माहितच आहे। वक्फ काय आम्ही दिलेला, जे आमचे पूर्वज होते, जेव्हा देश 1947चा आझाद झाला त्यावेळेस जे शासनाच्या जमिनी होत्या तेव्हा मला वाटतं वक्फची प्रॉपर्टी 5000 एकर होती। त्यानंतर 1954ला एक कायदा आला, त्यानंतर मुस्लिम समाजाचे जे आमचे ज्येष्ठ होते, आमचे सिनियर होते, लोकांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या दान केले। ते कशासाठी केले दान? की लोकांच्या कामाला यावे, ते वक्फ प्रॉपर्टी आहे। काही अंधभक्तांना माहितीच नाही वक्फ काय। आम्ही वक्फ बिल आणलं, वक्फ बिल आणून कोणाचा फायदा होणार नाही, फक्त वक्फ बिल आणलेला फायदा जसं आता अंबानीचं होत आहे। आणि तिला जी मोठी बिल्डिंग आहे, जे जगातली सगळ्यात महागडी बिल्डिंग आहे, ते वक्फच्या जमिनीच आहे। आता त्यांना अडाणीच्या घशात हे सगळ्या जमिनी घालायचं, त्यामुळे ज्या पद्धतीने वक्फ बिल आणलंय आणि 2014 मध्ये नाही आणलं, तेव्हा त्यांना जर सगळी मेजॉरिटी होती। 2019 मध्ये 300 पार होते तेव्हा नाही आणले, आता 400 पार जण होते ते 240 मध्ये आले, आता आणले। म्हणजे विचार करा, आता त्यांची जायची वेळ आली आहे आणि देशाची मला वाटतं की दिशाभूल करण्यात, म्हणजे बेरोजगारीचा विषय वेगळा, डॉलरचा विषय वेगळा, जे आता अमेरिकेने जे 26% टेरिफ लावलाय त्याचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा एक पद्धत। म्हणजे 2014 मध्ये लव जहाज, बीफ प्रकरण असे वेगवेगळे स्कीम आणतात RSS वाले जे आहेत ना, की लोकांना डायव्हर्ट कसं करायचं, लोकांना माहितीच होत येत नाही की बेरोजगारी काय, घरात खायला नाही, हे सगळ्या गोष्टी डायव्हर्ट करण्यासाठी। आणि म्हणतात की मुस्लिम महिलांचं आम्ही हे करतो, मुस्लिम महिलांसाठी आणलो। मुस्लिम महिलांसाठी काय म्हणले, जे बिल्किस बानोवर जे बलात्कार करतात त्या लोकांचा तुम्ही सत्कार करता आणि म्हणतात की मुस्लिम महिला पद्धत आहे। ट्रिपल तलाकने कोणाचा फायदा झाला, 370 उठून कुणाचा फायदा झाला, हे फक्त मोठ्या लोकांचा फायदा होण्यासाठी करत आहेत। आणि ह्याचा आम्ही मुस्लिम समाज आणि सर्व जाहीर हिंदू समाज बी सगळेजण जाहीर विरोध करत आहेत। आणि नक्कीच जे हिंदू समाजाने दिले, हिंदू समाजाच्या लोकांनी दिलेल्या वक्फच्या प्रॉपर्टी जे वक्फ केले आहेत त्या सुद्धा आज सुरक्षित आहेत। पण मला वाटतं की आज मुसलमानांना टार्गेट करणार, उद्या शिखांना टार्गेट करणार, परवा ख्रिश्चनला टार्गेट करणार, पुन्हा हिंदू समाजाला टार्गेट करणार। आणि हे आम्ही आता वक्फ बिल जे आणलंय ते आम्ही पुढे त्यांना काही मंजूर झालेलं आहे लोकसभेत, राज्यसभेत, पण आम्ही
इम्प्लिमेंट होऊ देणार नाही, आम्ही जोपर्यंत रद्द होणार नाही त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि ज्या पद्धतीने संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायद्यात राहून जे आंदोलन करायचं शिकवलंय, जे कायद्या पद्धतीने चालायचं त्या पद्धतीने चालू आम्ही.